आपल्यासारख्या गरीब लोकांचं लग्न कसे होणार? हा. मित्रांनो, या माध्यमातून काही स्थळांचा परिचय देण्याचा आम्ही प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. पुढचा जो काही 2-3 मिनिटाचा व्हिडिओ आहे तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून या स्थळाची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आणि त्या स्थळासोबत डायरेक्ट संपर्क कसा करायचा किंवा आम्ही जर त्यांच्या अपेक्षेनुसार जर तुम्ही त्यांच्या अपेक्षेत बसत असाल तर आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत बोलणी करण्याचा, मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करू. मात्र या माध्यमातून आम्ही कुठलीही जबाबदारी स्वीकारत नाही. कारण फक्त स्थळांचा परिचय देणे, एकमेकांना माहिती करून देणे हा फक्त आमचा या माध्यमातून हेतू आहे. बाकी कुठलीही जबाबदारी आम्ही स्वीकारत नाही किंवा कुठल्याच गोष्टीसाठी आम्ही कुणालाही पैशाची मागणी करत नाही किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही. तर हे जे स्थळ आहे तर हे स्थळ घटस्फोटित आहे. त्याच्यानंतर स्थळाचं जे काही वय आहे तर ते जन्मवर्ष 1989 आहे, शिक्षण 12वी पर्यंत आहे आणि दुसरीकडे विना अपत्य आहे. आणि हे जे स्थळ आहे तर हे नाशिक विभागातील आहे. आम्ही जो काही परिचय देत असतो तर तो विभागवार देत असतो. मग नाशिक विभागामधील जे काही जिल्हे असतील तर त्या जिल्ह्यामध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार, नगर, नाशिक ही जी काही जिल्हे आहेत तर या जिल्ह्यातील हे स्थळ आहे. या स्थळाचा बायोडाटा कसा पाहायचा आणि कुठे दिसेल याची माहिती सुद्धा मी देणार आहे. त्यांनी जी काही अपेक्षा त्या स्थळासोबत आमच्याकडे नोंद करत असताना सांगितलेली आहे की व्यवस्थित सांभाळून घेणारे निर्व्यसनी फक्त नगर जिल्ह्यातीलच स्थळानेच त्यांना संपर्क करावा. स्वतःचे उत्पन्नाचे साधन असावे, म्हणजे 10 ते 20 हजार रुपये तो व्यक्ती कमावता असणारा असावा. सोबतच त्या व्यक्ती कमावता असेल तर त्यांच्या पीठासोबत ही मुलगी सुद्धा जी काही स्थळ आहे तर ते सुद्धा चटणी मिठाची मदत करेल. म्हणजे आयतं बसून खाण्याची त्यांची अपेक्षा नाहीये. आणि सगळ्यात महत्वाची जी काही त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे किंवा त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की कुटुंब हे पूर्णपणे निर्व्यसनी असावं, शक्यतोवर वारकरी संप्रदायातील असावं. कारण याच्या आधी जे काही घटस्फोट त्यांचा झालेला आहे तर तो केवळ व्यसनाच्या कारणामुळे झालेला आहे. म्हणून कुणीही दुधानं तोंड जळाल्याच्या नंतर ताक सुद्धा फुकून पितात. तर घटस्फोट हा त्याच कारणामुळे झालेला असल्यामुळं आपण ज्यावेळेस म्हणतो की मुलींच्या अपेक्षा वाढल्या तर दुसरीकडे व्यसनांचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे. तर त्यांच्यामध्ये कुणीच व्यसनी नसावं ही अट त्यांची महत्वाची आहे. शेती कामापुरती 1-2 एकर असली तरी चालेल अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. आता या स्थळासोबत तुम्हाला संपर्क कसा करायचा डायरेक्ट स्थळांचा जो काही फोटो आहे तर तो फोटो, बायोडाटा आणि स्थळासोबत संपर्क आणि आम्ही कशा पद्धतीने या स्थळाशी मध्यस्थी करणार याबाबतची जी काही माहिती आहे तर पुढचा जो काही 3 मिनिटाचा एक व्हिडिओ आहे तर त्या व्हिडिओची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर तुम्ही खाली क्लिक करायचं. क्लिक केल्याच्या नंतर तिथं तुम्हाला एक जॉईनचं बटन दिसेल. जॉईनचं बटन त्या लिंकवर क्लिक केल्याच्या नंतर आम्ही 2 पर्याय त्या ठिकाणी ठेवणार आहोत की एक तर डायरेक्ट त्या स्थळांसोबत तुमचा संपर्क करून देणार आहोत आणि त्या स्थळाची पूर्ण जन्मतारखेसह, शिक्षणासह बायोडाटा कुठं पाहायला भेटेल, फोटो कुठं पाहायला भेटेल ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे. तेव्हा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही लिंक आहे तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते जॉईनचं बटन क्लिक करावं. कारण गोपनीयतेच्या कारणामुळे काही गोष्टी ह्या सार्वजनिक करता येत नाहीत. सामाजिक सभ्यतेच्या हिशोबाने काही गोष्टी सार्वजनिक करता येत नाहीत. त्याच्यामुळे तुम्हाला त्या लिंकला क्लिक करावेच लागेल. तुर्तास धन्यवाद.